पासून पाणी नाही बर का. 1 महिना झाले पाणी नाही आमच्याकडे. पाणी येतं तर ते लगे वापरायच्याही लायक नाही, पण मग ते बी येत नाही आता 1 महिन्यापासून. विकतचं पाणी घेऊन रोज प्यायले विकतचं पाणी घेणं लागतंय. तर काय करायची ती या गल्लीत तर बिलकुल नळ नाही तर काही नाही. हापसनी नाही का नळ नाही का विहीर नाही आड नाही. नदीमध्ये जिरे खणले, त्या जिऱ्यातून पाणी आणताय, आंघोळी करणं चालू आहे. प्याले भी नहीं, विकत पाणी घेणं पडतंय दादा. 20 रुपयाचे जे एक जार, रोज 20 रुपयाचा एक जार घेणं लागतोय. तर काय करा सांगा तुम्हीच. ग्रामपंचायत आता ते मंदिरासाठी तिथून ते पाणी चालू होतं. आता ते मंदिराचं काम बंद ठेवलं आणि ते लोकांना पाणी भरू देणं लावलंय तिकडे उभ्या गल्लीवर. तर काय करा इकडे तर कोणचंच साधन नाहीये पाण्याचं. विहीर पण नाहीये आणि हापसनी नाही तर काहीच नाही. पाण्याचं नळ बी नाही आणि काहीच नाही. आणि पाणी तर एवढं खराब येतंय की तुम्ही पाहणार सुद्धा नाही ते पाणी. आणि 12 महिने तसंच पाणी येतं आमच्याकडे. स्वच्छ पाणी येतच नाही. हा पण तरी पण उन्हाळा पावसाळा 12 महिने आमच्याकडे पाणी खराबच येतं. स्वच्छ पाणी येतच नाही. 12 महिने आम्हाला विकत पाणी घ्यावं लागतं प्यायसाठी. तुम्ही वाटलंच ते पाणी ज्यावेळेस पाणी येतं ना तर वास सुद्धा घेतला जात नाही. मग हे सगळ्यात जेवढे घरामध्ये सामान नाही तेवढे भांडे पाणी भरायचे भांडे सांगा नाही. शाम आले की पाणीच नाही, खरोखर पाणी नाही. काय करता ना इलाज गोटे बरं. कोणी शेतामध्ये पाणी नाही आहे ना. पाणी कधी लावलं 1000 रुपये दोन्ही फेकचे वेळेला ते 12 महिने झाले नाले निघाले. मग ते हापसता 12 महिने झाले नाले काढले विकत येत 40 रुपयाचं खटल्याच्या घराला पुरते का दादा. कमा करतील का पाणी घेते. आपल्या घरी शेती नाही कोठी नाही काही नाही. माणूस आहे धावता खाऊ आम्हाला 2-3 वर्षापासून मालूम नाही. मेंबर कुकडे गेले काय गेले. आम्ही मारू आमचे जीव चालले. समजलं का भाऊ. 8-8 दिवस सकाळी पाणी राहत नाही. अरे 3 दिवस झाले 3 दिवस झाले आम्ही बाय आलं का खोटा आहे. खोटा असेल पाणीच नाही. हात धुवायला पाणी हात धुवायला एवढी आणि ते चालली. अरे हा गटरीचा बा ऐक ना जर गटरी किडे झाले. नाल्या पा आणि ते लेकरासाठी घेताय. नाही पडलं आरोग्य कसं राहील. एक वर्ष झाला नाल्या गाडी पाणी संडाशी वांद्या करायला पाणी लावलं. पुढे झाडा नाही येते आले. माझ्या म्हणणं एक आहे, एवढ्याच कोपऱ्यातले जेवढे वार्ड आहे तेच परिस्थिती सर्वांची आहे. आज एकाचीच नाहीये. आज तुम्ही या कोपऱ्यात आले एवढं पाहिलं, दुसऱ्या कोपऱ्यात गेले ते दिसलं नाही. म्हणून मी एकच सांगतो की सर्वकडे हेच परिस्थिती आहे. हे माझं म्हणणं आहे, दुसरं काहीच म्हणणं नाही. आणि काय आहे फक्त दिशा बदलून उरायली. हा पोरगा बोलतो काही, मी बोलतो काही उपयोग नाही. आजच्या कंडिशनले या गावाच्या 6 वार्ड आहे, त्याच्या 6 वार्डात हेच परिस्थिती आहे. 6 पाईपलाईन आहे.
आज एक ठिकाणा नाहीये कोणतीही वस्तू पहा कोणतीच ठिकाणावर राहिली नाहीये कोणी कोणाचं ऐकत नाही एवढं माझ्या म्हणणं आहे दुसरं काहीच म्हणणं नाही. असं काही म्हणत नाही की तुम्ही या ठिकाणी उभं राहिलं तर हेच परिस्थिती पहा चौकडे हेच परिस्थिती आहे. आज मी तुम्हाला इथून नाही राहत दुसरीकडे तर हेच परिस्थिती तिसरीकडे ह्याच्यावर विचार करा आणि आम आदमीचं कोणीच ऐकत नाही. पौरपेठ पौर कसबे खर्चाणे आणि सावंगी ही वाघूर धरणावरून आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन व पालकमंत्री गुलाबराव भाऊ पाटील यांच्या माध्यमातून साधारण 34 कोटी रुपयाची योजना हा आमचा 2014 पासूनचा पाठपुरावा मग आपल्या युती शासनामध्ये त्याला परवानगी मिळाली आणि परवानगी मिळाल्यानंतर कालच आमच्या फिल्टर प्लॅन मध्ये वाघूरचं पाणी हे आलं. आज ते जुन्या पाईपलाईनला जोडून दोघी गावामध्ये सोडण्याचा आमचा उद्यापासून प्रयत्न आहे. आज मला वाटतं पौर कसब्याच्या गावामध्ये हे पाणी गेलं ना काही भाग झाले म्हणजे पाणी गेलं ना मग पौर कसब्या गावामध्ये आज ते वाघूरचं पाणी आमचं काही भाग पोहोचलं. उद्या परवा पौरपेठ मध्ये ते पोहोचेल. ते पाईपलाईन जोडण्याचं काम चालू आहे. दुसरं यावर्षी काय झालं मागच्या वर्षी साधारण 15 मेला पावसाळा सुरुवात झाली होती. 15 मेला पावसाळा सुरुवात झाल्यामुळे पहिले नदी नाले सगळे धरणं आमचे कोरडे व्हायच्या अगोदर भरून गेले. या वर्षी आमच्या भागामध्ये दुबार पेरणीनंतर काही केळीचंही जास्त पेरा झाल्यामुळे आमचं मोतियाईचं धरण असेल देवळी गोगडीचं धरणं असतील हे बहुतांशी धरणं हे ह्या 8 दिवसामध्ये आटून गेले. आमची गोगडीवरून दोघी गावाला पाणी पुरवठा योजना सुरळीत 8 दिवसा अगोदर चालू होती. काही तांत्रिक अडचणी येतात काही या वेळेला लाईनचं व्होल्टेज कमी जास्त झाल्यामुळे काही मोटरी जळण्याचं प्रमाण जास्त होतं त्याच्यामुळे कमी जास्त प्रमाण होतात आणि जे 8-10 दिवसा अगोदर आमच्या गावातली टीव्ही आपल्या एका पत्रकारांनी जे मुलाखत घेतली ती वस्तुस्थिती बरोबर होती की त्या भागामध्ये काही दिवस झाले पाणी आलं नव्हतं. त्या भागात आम्ही याच्या अगोदर 3-4 हापासण्याही केलेले हँडपंपाला त्याचंही पाणी गायब झालं. त्याच्यानंतर त्या भागामध्ये आड आणि विहिरीला पाणीच नाही आहे. आमच्या तो 6 नंबरचा तेवढा गावातला जिथे तुम्ही आज मुलाखत घेतली तुम्ही सुद्धा तो भागातला कोपऱ्यामध्ये विहिरीलाही पाणी नाही आहे आणि हापसण्यालाही पाणी नाही आहे. तिथे खाजगी लोकांनी बोर केलंय त्यालाही पाणी नाही आहे. तेवढ्या भाग सोडला तर गावामध्ये आम्ही कमीत कमी खाजगी आणि ग्रामपंचायतचे मिळून 25 ते 30 आड आहे. त्या आडाला आमचं जे शिरपूर पॅटर्न आहे केवडेश्वर मंदिराकडे त्याच्या पाणी भरपूर असल्यामुळे त्या लोकांना पाणी पुरतं. ते मोटरी टाकून आडामध्ये म्हणा बोर केलेले त्या बोरमध्ये त्या भागात पाणी पुरतं. परंतु आता या 8 दिवसामध्ये तो प्रश्न ज्वलंत उभा झाला. परंतु आमच्या कमीत कमी हे जे आमचे योजना आहे या योजनेमध्ये जे देशमुख साहेब आणि 5-6 कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यात वेळोवेळी गिरीश भाऊच्या मागे लागून गिरीश भाऊंनी वेळोवेळी त्याचा पाठपुरावा करून आमची ही काल त्यांनी युद्ध पातळीवर काम करून काल आमच्या फिल्टर प्लॅन मध्ये त्यांनी पाणी टाकलं. नक्कीच आता गावामध्ये 7 योजना आहे आमच्या गावात 5 योजना आहे या गावात 3 योजना आहे. परंतु हे धरण कोरडे झाल्यामुळे आम्ही त्या आतापर्यंत पौर कसब्या आमच्या गावात 125 भाग होते. पौर कसब्या आमच्या गावामध्ये थोडं म्हणजे आमच्या गावापेक्षा 15-20% पौर कसबं लहान आहे त्याच्यामुळे तिथे 7-8 दिवसात पाणी येत होतं. आमच्या गावात 10-12 दिवस पाण्याला लागत होते. वस्तुस्थिती म्हणूनच ही योजना घेतली आपण या योजनेच्या मागे लागलो होतो. आता ही योजना 100% पूर्ण झालेली आहे. याच्या पुढे असा प्रश्न येणार तरी 4 दिवस झाले आम्ही अरविंद भाऊ देशमुख जे नगरसेवक आहे त्यांनी आमचं पाण्याचं टँकर चालू केलं. ग्रामपंचायतने 2 ट्रॅक्टर भाड्यानं लावून जळगावून एक टँकर आणून एक आमच्या पतसंस्थेचं कृषी पंडित पतसंस्थेचं टँकर देऊन गावात जिथे ज्या भागात फारच हाल आहे त्या हालामध्ये आम्ही रोज 7-8 ट्रिपा या ट्रॅक्टरच्या मारून किंवा अरविंद भाऊ देशमुख जे टँकर पाठवता त्या टँकरच्या माध्यमातून
प्रयत्न करतोय की जेणेकरून लोकांना जास्त त्रास होणार नाही. शेवटी निसर्गावर आजही असं माहिती पडलं की अजून 27-28 तारखेपर्यंत पाऊस नाहीये असं आपल्या मोबाईलच्या याच्यामध्ये येतंय. आता या निसर्गाच्या पुढे आपण काही करू शकत नाही. आमचे सर्व दोघी गावातील सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, समजा आमचे पौरपेठचे सरपंच अपू भाऊ तडवी आहे, पौर कसब्याचे सरपंच आशाताई शंकर व जाधव आहे व उपसरपंच राजू भाऊ जाधव आहे. आमची सर्व बॉडी हे आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करत आहोत आणि जेणेकरून 2-3 दिवसामध्ये हा काल स्वतः गिरीश भाऊचा सरपंचालाही फोन आला होता की हे काय तुम्ही काय पाहताय. आता कालपासून आतापर्यंत दोघी अजून घरी बी गेले नाही या फिल्टर प्लॅनवर. काल रात्री 12 वाजता इथे होते आणि पाईपलाईन कमीत कमी वाघूर धरणावरून तर पहूर पर्यंत 25 ठिकाणी फुटलेली होती. म्हणजे कशाने फुटली, लोक पाईपलाईनी करतात, वाघूर धरणावरच्या पाईपलाईनी करतात, काही रस्ते झाले, याच्यामुळे हा महिनाभर लेट झाला ना. ते 1 महिन्या अगोदरच हे वाघूरचं पाणी आमच्या या योजनेला पुरणार होते. आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की आता हे तांत्रिक अडचणीमुळे आम्ही गावाला त्या प्रमाणामध्ये हे करू शकलो नाही, परंतु आमचा प्रयत्न आहे की 2-3 दिवसामध्ये हे वाघूरचं पाणी. आणि याच्यावर भाऊंनी सुद्धा सौर प्लॅन बसवण्याची वाघूर धरणावर आमच्या वॉटर सप्लायला भाऊंनी सुद्धा त्याला हिरवा कंदील दिलेला आहे, पालकमंत्र्यांनी हिरवा कंदील दिलेला आहे. आणि हे आपल्या डीपीडीसीतून हा आमचा सौरचा प्लॅन तिथे मंजूर होणार आहे. आणि जर सौर प्लॅन झाला म्हणजे आज दोघी ग्रामपंचायतीला कितीही म्हटलं तिथे 200 हाऊस पॉवरची मोटर आहे, इथे मोटरी आहे. जर हे सौर नाही झालं तर इलेक्ट्रिक बिल भरणं फार मोठं कठीण होईल. त्यासाठी सुद्धा गिरीश भाऊंनी ते सौरचं मंजूर करण्याचं तेच सांगलं.